हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळाचे जे 4 प्रकार आहेत त्यापैकी चौथा जो वर्तमान काळाचा प्रकार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तो चौथा प्रकार कोणता आहे तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। यालाच आपण मराठीमध्ये पूर्ण चालू वर्तमान काळ असे म्हणत असतो। तर हा जो पूर्ण चालू वर्तमान काळ आहे तो केव्हा आणि कसा वापरला जातो त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर इथे बघा, मी इथे काही मराठीतून पूर्ण चालू वर्तमान काळाची मराठीतून उदाहरणे वाक्य लिहिलेली आहेत। तेव्हा या वाक्यांचे इंग्रजीमध्ये मग ट्रान्सलेशन कसे करायचे तेच आपण आज बघणार आहोत। तर त्याआधी मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसे असते त्याआधी आपण बघूया। तर इथे बघा, सर्वात आधी तर आपल्याला इथे मी लिहिलेलं आहे सब्जेक्ट। त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो आतापर्यंत तुम्हाला माहिती झालेलं असेल। सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता। कर्ता घ्यायचा असतो सर्वात आधी, त्यानंतर घ्यायचं असते हॅव किंवा हॅज आणि नंतर बीन म्हणजेच काय हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचं असते सब्जेक्टनुसार। त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे आयएनजी असलेले रूप, म्हणजेच क्रियापद मूळ क्रियापद जे आहे त्याला आयएनजी असे आपल्याला घ्यायचे असते। त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट, त्यालाच आपण मराठीत कर्म म्हणतो। त्यानंतर घ्यायचं असते सिन्स किंवा फॉर। हे जे प्रेपोजिशन आहे त्यापैकी आपल्याला एक घ्यायचे असते, सिन्स वापरायचं किंवा फॉर वापरायचं आणि त्यानंतर मग जी वेळ दिलेली असेल ती नंतर त्यापुढे लिहायची असते। आता हे बघा, हे जे स्ट्रक्चर आपण पाहिले तर त्या स्ट्रक्चरमध्ये हॅव बीन केव्हा वापरायचं आणि हॅज बीन केव्हा वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा, हॅव बीन केव्हा वापरायचं तर इथे बघा, जेव्हा कर्ता हा आय, वी, यू, दे किंवा एखादा प्लुरल नेम असेल यापैकी जर कोणताही कर्ता असला तर त्यावेळेस हॅव बीन हे वापरलं जाते। आणि हॅज बीन केव्हा वापरायचं तर जेव्हा कर्ता ही असेल, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल, सिंग्युलर नेम म्हणजेच राम, सीता, गीता असं जर असेल तर त्यावेळेस हॅज बीन हे वापरले जाते। तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हॅव बीन केव्हा वापरायचं, कर्ता कोणता असला म्हणजे हॅव बीन वापरायचं आणि हॅज बीन कोणता कर्ता असला म्हणजे वापरायचं। त्याचप्रमाणे सिन्स हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचं आणि फॉर हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, सिन्स हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचं, नेम ऑफ द डेज म्हणजेच संडे, मंडे, ट्यूजडे असं जर आलेलं असेल तर त्याच्या आधी सिन्स हे प्रेपोजिशन वापरायचं, म्हणजे सिन्स मंडे, सिन्स संडे या प्रकारे। त्यानंतर जर मंथचे नावं असतील, नेम ऑफ द मंथ्स असतील, जानेवारी, मार्च, एप्रिल या प्रकारे, म्हणजे सिन्स मार्च, सिन्स एप्रिल म्हणजेच महिन्यांच्या आधीसुद्धा सिन्स हे प्रेपोजिशन वापरायचं। त्यानंतर जर इयर दिलेले असेल त्या वाक्यामध्ये 2024 किंवा 2020 या प्रकारे त्याच्या आधीसुद्धा मग सिन्स हे प्रेपोजिशन वापरायचं असते। त्यानंतर पार्ट ऑफ द डे म्हणजेच मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून किंवा नाईट यापैकी जर दिलेलं असेल तर त्याआधीसुद्धा सिन्स वापरायचं, म्हणजे सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हिनिंग या प्रकारे सिन्स प्रेपोजिशन वापरायचं। त्यानंतर क्लॉक म्हणजेच 10 AM किंवा 10 PM त्याआधीसुद्धा सिन्स प्रेपोजिशन वापरायचं। त्यानंतर लास्ट वीक, लास्ट मंथ किंवा लास्ट इयर असं जर आलेलं असेल वाक्यामध्ये तर त्याआधीसुद्धा सिन्स हे प्रेपोजिशन वापरायचं। त्यानंतर सीझन्स दिलेले असतील विंटर, समर तर त्याआधीसुद्धा सिन्स विंटर या प्रकारे, म्हणजे याआधी सिन्स हे प्रेपोजिशन वापरायचं। त्यानंतर फेस्टिवलचं नाव आलेलं असेल दिवाळी, दशहरा तर तेव्हासुद्धा सिन्स वापरायचं, सिन्स दिवाळी या प्रकारे। त्यानंतर फॉर केव्हा वापरायचं तर बघा, काउंटिंग नंबर्स असेल 1 2 3 तर त्याआधी फॉर हे प्रेपोजिशन वापरायचं। त्याचप्रकारे मी इथे लिहिलेलंच आहे की डेज दिलेले असतील फॉर 2 days, फॉर 3 days तर फॉर वापरायचं। मंथ दिलेले असतील फॉर 2 months, फॉर 3 months या प्रकारे। त्यानंतर अवर्स दिलेले असतील तर फॉर 2 hours, फॉर 3 hours या प्रकारे। त्यानंतर वीक्स दिलेले असतील, इयर्स दिलेले असतील तर त्याआधीसुद्धा फॉर हे प्रेपोजिशन वापरायचं असते, फॉर 1 week, वीक्स, फॉर 2 years या प्रकारे। म्हणजे इंग्रजीमध्ये मराठी वाक्यांचं ट्रान्सलेशन करण्याआधी तुम्हाला सिन्स हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचं आणि फॉर हे प्रेपोजिशन केव्हा वापरायचं ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर आता इथे बघा, इथे मी मराठी सेंटेन्स लिहिलेले आहे। आता या स्ट्रक्चरनुसार
आपण या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत। आता एक आपण हे स्ट्रक्चर पाहिलं, त्याचप्रमाणे हॅव बीन हॅज बीन केव्हा वापरायचं ते पाहिलं, त्याचप्रमाणे सिन्स हे प्रिपोजिशन केव्हा वापरायचं, फॉर हे प्रिपोजिशन केव्हा ते सुद्धा पाहिलं। आता हा काळ केव्हा वापरला जातो ते अतिशय महत्त्वाचं आहे। तर हा काळ केव्हा वापरला जातो, तर एखादी क्रिया ही भूतकाळात सुरू झालेली असेल आणि ती अद्यापही म्हणजे वर्तमान काळामध्ये सुरूच आहे हे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा हा पूर्ण चालू वर्तमान काळ वापरला जातो। तर इथे बघा मी हे जे वाक्य लिहिले आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल। हे बघा, आई सकाळपासून पाहुण्यांसाठी नाश्ता बनवत आहे। म्हणजेच काय, सकाळपासून आई नाश्ता करायला आईने सुरुवात केलेली आहे आणि ती आताही सुरूच आहे, आता हे आपल्याला सांगायचं आहे। मग तेव्हा आपण अशा प्रकारची रचना करून हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो आणि तोच कोणता काळ असतो, मग पूर्ण चालू वर्तमान काळ। म्हणजे भूतकाळात पूर्ण पण झालेली आहे ही क्रिया आणि आतापर्यंत वर्तमान काळात ती चालूसुद्धा आहे। म्हणून अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला वाक्य सांगायचे असते तेव्हा या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात, म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग करत असतात। तर आता बघा, सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट। सब्जेक्ट काय आहे मग, आई। आई हा सब्जेक्ट आहे। मग आपण आईसाठी मदर हा शब्द वापरत असतो, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, मदर। त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन वापरायचं आहे। मग मदर सिंग्युलर करता आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून आपण इथे हॅज बीन वापरणार आहोत, मदर हॅज बीन। आता त्यानंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल। क्रियापदाचा ING फॉर्म वापरायचा आहे आपल्याला, ING असलेलं रूप। क्रियापद काय आहे, बनवत, मूळ रूप बनवणे। बनवण्यासाठी आपण मेक हा शब्द वापरतो, मग त्याचा ING फॉर्म मेकिंग, मदर हॅज बीन मेकिंग। आई बनवत आहे, काय बनवत आहे, नाश्ता। ऑब्जेक्ट काय आहे की नाश्ता, नाश्त्याला आपण इंग्रजीत ब्रेकफास्ट म्हणतो, म्हणून आपण ब्रेकफास्ट। नाश्ता बनवत आहे, तर केव्हापासून बनवत आहे, मग आता इथे दिलं आहे सकाळपासून। म्हणजे आता आपल्याला सिन्स वापरायचं का फॉर वापरायचं, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट असं असेल तर त्यावेळेला आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरतो, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत, सिन्स। आणि टाइम काय दिलेला आहे, तर सकाळ, म्हणून इथे काय लिहिणार आपण, मॉर्निंग। मॉर्निंग, MORNING, मॉर्निंग। मदर हॅज बीन मेकिंग ब्रेकफास्ट सिन्स मॉर्निंग। आता बघा, आता कोणासाठी बनवत आहे, तर पाहुण्यांसाठी, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, फॉर द गेस्ट। सॉरी, इथे राहून गेलेलं याचं गेस्ट, पाहुणे, म्हणून आपण यस लावलेला आहे। मदर हॅज बीन मेकिंग ब्रेकफास्ट फॉर द गेस्ट सिन्स मॉर्निंग। आई सकाळपासून पाहुण्यांसाठी नाश्ता बनवत आहे, मदर हॅज बीन मेकिंग ब्रेकफास्ट फॉर द गेस्ट सिन्स मॉर्निंग। या प्रकारे। त्यानंतर नेक्स्ट बघा, तो सकाळपासून TV पाहत आहे। आता हिच्यामध्ये कर्ता कोणता आहे, ही। नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव बीन किंवा हॅज बीन, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सिंग्युलर करता आहे, एकवचनी करता आहे, म्हणून आपण इथे हॅज वापरणार आहोत, हॅज बीन, ही हॅज बीन। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, क्रियापद, TV पाहणे, पाहत आहे, म्हणजेच आपण वॉच हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे वॉचिंग लिहिणार आहोत, त्याचा ING फॉर्म, ही हॅज बीन वॉचिंग। ऑब्जेक्ट काय आहे, TV, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, TV, ही हॅज बीन वॉचिंग TV। तो TV पाहत आहे, केव्हापासून, सकाळपासून। आता इथे सुद्धा सकाळपासून होतं, म्हणजे जेव्हा पार्ट ऑफ द डे असतं तेव्हा आपण सिन्स वापरतो, म्हणून इथे सुद्धा आपण काय वापरणार आहोत, सिन्स। आणि सकाळसाठी मॉर्निंग, ही हॅज बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग। म्हणजे तो सकाळपासून TV पाहत आहे, सकाळपासून पाहत आहे आणि अद्यापही तो आतापर्यंत या प्रेझेंट टेन्सला वर्तमान काळात आता तो TV पाहत आहे, म्हणजे सकाळपासून तो पाहण्याला सुरुवात झाली आहे, आताही तो पाहतच आहे, म्हणून आपण हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरून हे सेंटेन्स तयार केलेला आहे। म्हणजे दीर्घकाळपर्यंत ही क्रिया चालू राहिलेली आहे, म्हणून आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा इथे वापरलेला आहे। आता नेक्स्ट बघा, मी सकाळी 10 वाजल्यापासून तुझी वाट पाहत आहे। बघा आता हे सेंटेन्ससुद्धा आपण स्ट्रक्चरनुसार मग इंग्रजीत ट्रान्सलेशन करू।
आता इथे सब्जेक्ट करता कोणता आहे? मी. मीसाठी आपण आय इंग्रजीत वापरतो. आय नंतर आपण काय वापरत असतो मग? हॅव बीन. आय हॅव बीन. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे, वाट पाहणे. त्यासाठी वेट हा शब्द वापरतो. त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे, वेटिंग. आय हॅव बीन वेटिंग. आता काय घ्यायचं असते? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? तुझी. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत आय हॅव बीन वेटिंग फॉर यू. नंतर काय घ्यायचं आहे? केव्हापासून वाट पाहत आहे? तर सकाळी 10 वाजल्यापासून किंवा सकाळी 10 वाजेपासून. आता इथे वेळ दिलेली आहे बघा, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत? सिन्स वापरणार आहोत. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स. मी सांगितलं क्लॉक जर दिलेलं असलं, AM PM जर दिलेलं असलं त्यावेळेससुद्धा आपण काय वापरत असतो? सिन्स वापरत असतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? सिन्स हे प्रिपोजिशन घेणार आहोत. सिन्स 10. आता सकाळची दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? AM. सिन्स 10 AM. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 10 AM. मी सकाळी 10 वाजल्यापासून तुझी वाट पाहत आहे. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून तर आतापर्यंत. म्हणून आपण अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार केलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, ती 2020 पासून संगीत शिकत आहे. म्हणजे 2020 पासून तिने संगीत शिकायला सुरुवात केलेली आहे. तर आता 2024 मध्ये सुद्धा तिचं संगीत शिकणं सुरूच आहे. आता याचं स्ट्रक्चरनुसार आपण ट्रान्सलेशन करू. ती सब्जेक्ट आहे, करता. त्यासाठी आपण काय वापरतो? इंग्रजीत शी नंतर आपण काय वापरत असतो? हॅज. शी हॅज नंतर घ्यायचं आहे बीन. शी हॅज बीन. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? क्रियापद बघायचं आधी. शिकत म्हणजेच मूळ रूप आहे शिकणे. लर्न हा शब्द वापरतो. त्याचा ING फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, लर्निंग. LEARNING लर्निंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे मग? संगीत. म्हणजेच त्याला आपण म्युझिक असं म्हणतो इंग्रजीत, लर्निंग म्युझिक. आता सी हॅज बीन लर्निंग म्युझिक. ती संगीत शिकत आहे. केव्हापासून? तर 2020 पासून. आता बघा 2020 पासून म्हणजे इथं वर्ष दिलेला आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? प्रिपोजिशन कोणतं घेणार आहोत? सिन्स घेणार आहोत. म्हणून आपण इथे लिहू सिन्स 2020. बघा, सी हॅज बीन लर्निंग म्युझिक सिन्स 2020. ती 2020 पासून संगीत शिकत आहे. अशा प्रकारे मग त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे. त्यानंतर बघा, आम्ही अर्ध्या तासापासून बसची वाट पाहत आहोत. बघा आता इथे आम्ही हा करता आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वी हा शब्द वापरत असतो. मग वी नंतर आपण हॅव वापरत असतो. वी हॅव बीन. आपण आधी पाहिलेलंच आहे की हॅव बीन केव्हा वापरायचं आणि हॅज बीन केव्हा वापरायचं. वी हॅव बीन. आता क्रियापद बघायचं, वाट पाहणे. त्यासाठी वेट हा शब्द वापरतो. मग त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे, वेटिंग. वी हॅव बीन वेटिंग. आम्ही वाट पाहत आहोत. केव्हा? कोणाची? तर ऑब्जेक्ट काय आहे? बसची. म्हणजेच आपण इथे येणार आहोत वेटिंग फॉर द बस. आता हे आपण सिन्स किंवा फॉर हे की प्रिपोजिशन हे घेतलेलं नाही आहे. बसची वाट पाहत होतो. बसची या अर्थाने आपण इथे फॉर द बस या अर्थाने घेतलेला आहे. मग आता केव्हापासून वाट पाहत होतो? तर अर्ध्या तासापासून. बघा आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा काउंटिंग नंबर असतात तेव्हा आपण काय घेत असतो? फॉर हे प्रिपोजिशन घेत असतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? फॉर. आणि अर्धा तास त्यासाठी आपण वापरतो हाफ एन आवर. फॉर हे प्रिपोजिशन आपण या वेळेच्या आधी टाईम लिहायचा असतो सर्वात शेवटी, त्याआधी सिन्स किंवा फॉर हे प्रिपोजिशन वापरायचे असते. म्हणून आपण इथे फॉर हे प्रिपोजिशन इथे वापरलेलं आहे. वी हॅव बीन वेटिंग फॉर द बस फॉर हाफ एन आवर. आम्ही अर्ध्या तासापासून बसची वाट पाहत आहोत. बऱ्याच वेळेला आपण हे सेंटेन्स अशा प्रकारे बोलत असतो. आता नेक्स्ट बघा, तो 2 तासापासून गात आहे. बघा आता हे पण सेंटेन्स म्हणजे 2 तासापूर्वी त्याने गायला सुरुवात केली तर आतापर्यंत सुद्धा त्याची गाण्याची जी आहे क्रिया ती सुरूच आहे. म्हणून आपण इथे
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. आता इथे कर्ता कोणता आहे? तोसाठी आपण ही वापरतो. ही नंतर एकवचनी कर्ता आहे म्हणून काय वापरतो? हॅज. नंतर वापरायचं आहे बीन. ही हॅज बीन. नंतर आपल्याला गाणे हे क्रियापद आहे म्हणजे सिंग म्हणतो आपण त्याला. मग त्याला ING लावायचं आहे म्हणजे ING फॉर्म घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? सिंगिंग. ही हॅज बीन सिंगिंग. आता 2 तासापासून. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला 2 hours 3 hours असे तास दिलेले असतात तेव्हा आपण फॉर ए प्रिपोजिशन वापरत असतो. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? फॉर 2 तासापासून. त्यासाठी आपण फॉर 2 hours. बघा, ही हॅज बीन सिंगिंग फॉर 2 hours म्हणजेच काय? तर तो 2 तासापासून गात आहे. तर हे बघा, अशा प्रकारे जेव्हा आपल्याला एखादी क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू झालेली असेल आणि ती आतापर्यंत सुद्धा वर्तमान काळामध्ये ती सुरूच असेल, याविषयी जेव्हा बोलायचे असते तेव्हा आपण कोणता काळ वापरत असतो? मग तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच आपण मराठीमध्ये पूर्ण चालू वर्तमान काळ असे म्हणतो. म्हणजेच काय? ती क्रिया थोडी पूर्ण पण झालेली आहे आणि आतापर्यंत ती चालूसुद्धा आहे म्हणून तिला काय म्हणतो आपण? पूर्ण चालू वर्तमान काळ. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाक्यांचे या काळामध्ये इंग्रजीत रूपांतर त्याच्या स्ट्रक्चरनुसार केलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.